बेकायदा कारवाई प्रतिबंधक कायद्याअंतर्गत विजय रोकडे नावाच्या एका ग्रस्ताने उच्च न्यायालयात सनातन संस्थेविरुद्ध याचिका दाखल केली होती। या संस्थेची मान्यता रद्द करावी ही दहशतवादी निर्माण करते अशी त्याची याचिका होती। ही याचिका 2011 साली झाली होती, म्हणजे त्यास 14 वर्ष पूर्ण झाली। आज म्हणजे सप्टेंबर 2025 ला त्याचा निकाल लागलेला आहे। ही याचिका याचिकाकर्त्याला उच्च न्यायालयाने मागे घ्यायला सांगितलेली आहे आणि त्यामुळे ती मागे त्यांनी घेतलेली आहे। वस्तुतः एवढ्यावरती अशा याचिकाकर्त्यांना सोडून योग्य नाही। याच्या मागे आहे कोण, त्याचा अर्थपुरवठा करणारे कोण आहेत, याचाही शोध जर का न्यायालयाने घेतला असता तर ते अधिक छान झाले असते। 2017 साली केंद्र सरकारने सनातन संस्थेविरोधात कोणत्याही कारवाईचे पुरावे नाही आहेत असं स्पष्टपणे प्रतिज्ञापत्र दिलं होतं। असंही असताना त्यास अजून 8 वर्षे दिली, म्हणजे सनातन सारख्या अत्यंत प्रामाणिक चांगलं काम करणाऱ्या संस्थेला, धर्मकार्यात काम करणाऱ्या संस्थेला 14 वर्ष प्रतीक्षा करावी लागली। हा एक प्रकारचा त्यांचा तो वनवास झालेला आहे। आज अर्थातच यातून ते सही सलामत बाहेर पडलेले आहेत, मात्र याचिकाकर्त्याला शिक्षा होणं आवश्यक होतं असे हिंदू धर्माचा प्रचारक, प्रसारक आणि प्रतिनिधी म्हणून माझी इच्छा आहे, माझं म्हणणं आहे।